कोल्हापुरात स्कूल व्हॅन चालकाकडून 4 वर्षे चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय आणि या प्रकरणातील खासगी व्हॅनवर आरटीओ विभागानं कारवाई केली आहे। 24,000चा दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आलाय। खासगी व्हॅनला आरटीओची परवानगी नसल्याची माहिती आहे। खासगी व्हॅनमधून अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक होत होती। चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न बदलापूर पुन्हा हादरलेला आहे। नियमांची पायमल्ली होत असेल तर शाळेवर कारवाई होईल असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। बदलापुरातील प्रकरणावरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा हा इशारा आहे। शिक्षण विभागाकडून देखील सूचना देण्यात आल्या होत्या की ज्या देखील स्कूल व्हॅन आहेत त्याच्यामध्ये एक महिला कर्मचारी त्या ठिकाणी असावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना, विशेष करून आमच्या विद्यार्थिनींना एक सुरक्षा मिळेल। परंतु याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली दिसत नाही। तो दोन्ही विभागाकडून, गृह विभाग आणि शालेय शिक्षण विभागाकडून सखोल चौकशी ह्या प्रकरणाची करण्यात येईल। संबंधित शाळेवरही प्रशासनावर कारवाई होईल, कारण की नियम आखून दिले तरीही मदतनीस नाही त्या स्कूल व्हॅनमध्ये। शिक्षण विभागानं ऑलरेडी त्या ठिकाणी नियम आखून दिलेले आहे आणि ह्या नियमाची पायमल्ली जर का होत असेल तर निश्चितपणे त्या शाळेवर देखील कारवाई करण्यात येईल। ती बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती। त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली। आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ॲक्शन आहे त्याला सुटू नये, त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी, त्याला शासन व्हावं, याकरता पोलीस आपलं काम करेल। पण निश्चितपणे घटना